Hello. There is one proverb. If you fail to plan, you plan to fail. म्हणजे काय, जर तुम्ही प्लॅनिंग व्यवस्थित नाही केलं तर हे नक्की की तुम्ही फेल होणारच आहेत. ओके. सो आदित्य सरांनी पहिलं सेशन घेतलं आहे अबाउट प्रयास मेंटरशिप प्रोग्राम. यूट्यूबवर आहे, याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल. त्यामध्ये आदित्य सरांनी हे प्रयास मेंटरशिप प्रोग्राम काय असणार आहे, हे एज इन्फॉर्मेशनचं आहे, हे एज डायनॅमिझमचं आहे, हे एज चेंजचं आहे. ओके. आणि त्या एजमध्ये जेव्हा मी करतो आहे तेव्हा मी UPSCचं नेमकं काय चेंज झाले आणि त्यानुसार प्रयास त्याला मोल्ड होतो आहे का. सो यासाठी आपण प्रयास मेंटरशिप प्रोग्राम घेऊन आलो. आदित्य सरांनी त्यामध्ये सगळं डिस्कस केलं की प्रयास काय करणार आहे, त्याच्यामध्ये प्रयासचं वेगळेपण काय असणार आहे. सर ऑलरेडी मार्केटमध्ये व्हेरियस मेंटरशिप प्रोग्राम आहे पण तिथं अकाउंटेबिलिटी मेंटेन होत नाही. या सगळ्या गोष्टी सरांनी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. ओके. आय होप की तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघाल. पण मग आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो फोकस असणार आहे की नेमकं एक्झॅक्ट प्लॅनिंग असणार कसं आहे आपलं. त्या प्लॅनिंगमध्ये नेमकं आपण करणार काय, की पहिला सब्जेक्ट आधी का घेतला, त्या सब्जेक्टला एवढाच वेळ का दिला, त्यानंतर दुसरा सब्जेक्ट का घेतला, बरं रिव्हिजन सायकल कसं फॉलो करायची, मग डिसेंबरपर्यंत मेन्सचा अभ्यास करायचा तर कोणते मेन्सचे सब्जेक्ट माझे झाले पाहिजे. त्यानंतर मग मी प्रिलिम सुरू करणार आहे, तर प्रिलिम सुरू करतोय मी जानेवारीमध्ये काहीतरी वाचतो आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की ते डायरेक्ट मी मेमध्ये वाचतोय, मध्ये गॅप जास्त पडतोय. मग रिव्हिजनची सायकल असते का, बरं ही रिव्हिजनची सायकल काय असते. बरं मी जेव्हा सगळा अभ्यास करतो सगळं समजतं, पण जेव्हा परीक्षेचे शेवटचे 15 दिवस असतात, समजा आपण मेमध्ये येतो तेव्हा कळतच नाही की जॉग्राफी 2 दिवसात कसं संपायचं. टीचर सांगतात की 2 दिवसात जॉग्राफी संपलं पाहिजे, 2 दिवसात पॉलिटी संपलं पाहिजे, 1 दिवसात अशी रिव्हिजन झाली पाहिजे, करंट अफेअर झालं पाहिजे. आणि आपण असं असतो की अरे कसं शक्य आहे, लक्ष्मीकांत तर एवढं मोठं आणि मी कसं वाचणार आहे. म्हणजे असे खूप सारे प्रश्न असतात आणि ह्या प्रश्नांचं उत्तर एकच गोष्टीमधनं तुम्हाला मिळतं, म्हणजे प्लॅनिंग. ओके. सो त्याच्यामुळेच मी स्टार्टिंगला म्हणलो होतो इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. सो त्याच्यामुळेच आता आपण हे प्लॅनिंगबद्दल बोलणार आहे. ओके. सो पहिली गोष्ट प्रयास मेंटरशिप प्रोग्राम. याच्यामध्ये असं वेगळं काय असणार आहे. ओके. तर तुम्हाला ही प्रॉपर बुकलेट दिली जाईल आणि ह्या बुकलेटमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर मेन्शन असतील. ओके. की त्याच्यामध्ये काय असणार आहे, काय करणार आहे आपण, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. आता याच्यामध्ये आपण पहिली सुरुवात करणार आहे एक म्हणजे मेन्स. बिकॉज आता याच्यामध्ये वेगवेगळे प्लॅन्स असणार आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार तो प्लॅन चूज करायचा आहे. जर तुम्ही आत्ता सरासरी 9 महिने राहिलेत आपल्याला प्रिलिम्सला, तर तुमचा 9th मंथचा एक प्लॅन असेल, त्यानंतर एक 8 मंथचा प्लॅन असेल, त्याच्यानंतर हे याच्यापेक्षा जर तुम्ही मेन्सला कमी प्लॅन म्हणजे कमी वेळ देऊ शकत नाही. त्यानंतर मग काहींना पुढच्या वर्षीचं असेल, सो त्यांच्यासाठी 10th मंथ, 11th मंथ, 12th मंथ, 13 मंथ अशा आपले 24 मंथपर्यंत प्लॅन असणार आहे. बरं प्रत्येक प्लॅन सेम असायला पाहिजे का, ऑब्व्हियसली नॉट, बिकॉज प्रत्येक स्टुडंटची रिक्वायरमेंट वेगळी असेल. ओके. ऑब्व्हियसली सब्जेक्ट सेम असेल, असं नाही होणार की सब्जेक्टमध्ये हे पेजाडपणा असेल, बिकॉज प्रत्येक सब्जेक्ट आपण कोहरंटली प्लॅन केला, पण त्याला वेळ किती द्यायचा हा स्टुडंटच्या कॅपेबिलिटीनुसार डिफरंट असेल. सो जो मे 2026ला अटेम्प्ट देत असेल त्यासाठी 9 महिने आहेत, सो त्याने जानेवारीपासून प्रिलिम्सला शिफ्ट होणं लॉजिकल आहे. पण जो समजा पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट देत असेल, 27चा अटेम्प्ट देत असेल, तर त्याने आत्ता मेन्सवर जास्त फोकस देणं इम्पॉर्टंट आहे, ऑप्शनल करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी किती वेळ द्यायचा, त्याला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. सो इथं जो आपण आत्ता प्लॅन जो सांगणार आहे मी, हा प्लॅन 9 मंथचा असणार आहे. आणि ह्या प्लॅनमध्ये आपण जो आत्ता येणारी प्रिलिम्स आहे, म्हणजे मेन्स आणि प्रिलिम्स म्हणजे मे 2026, त्याच्यावर आपला हा फोकस असणार आहे. ओके. आता पहिली गोष्ट, पहिलं आपण GS2 पासून स्टार्ट केलं आहे, पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. ओके. आता खूप जणांना हा सिलेबसचं पॉईंटच माहीत नाही की सिलेबसचं जे GS2चं टायटल आहे आपलं ते पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन असं आहे. ओके. सो कॉन्स्टिट्यूशनला महत्त्व आहे. ओके. एनी हाऊ, सो आता आपण GS2 का करतोय, जर तुम्ही ह्या वेळेसचा पेपर पाहिला असेल तर GS2मध्ये आहे ना थोडं डायनॅमिझम झालं आहे. आणि प्रॉब्लेम काय ना की आपण सगळ्यांना माहिती आहे की GS3 इट्स मोर डिफिकल्ट, त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आहे. सो आपण GS3वर जास्त फोकस देतो. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे इथिक्स प्रिलिम्सला नाही आहे, सो इथिक्सवर फोकस देतो. आता GS1 आपल्या प्रिलिम्समुळे थोडाफार होतो, आपल्याला माहीत तरी असतं. प्रॉब्लेम येतो GS2मध्ये, आणि GS2मध्ये मग मार्कच येत नाहीत मुलांना. ह्या नवीन ट्रेंड सेट झाला. GS3मध्ये मार्क येत नाही ती गोष्ट वेगळीच, आता GS2मध्ये मार्क येत नाही. आणि ज्या प्रकारे क्वेश्चनचं डायनॅमिझम वाढलं आहे, सो त्यामुळे आपण GS2 पासून स्टार्ट केलं आहे, फर्स्ट गोष्ट. सेकंड गोष्ट, पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन. हे असे सब्जेक्ट आहेत की ज्याची मला कोर अंडरस्टँडिंग बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे असं होत नाही की मला कन्सेप्ट माहीत नाही आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाही आहे. सो जेव्हा मी आता स्टार्ट करतो सप्टेंबरमध्ये, सो स्टार्टिंगला आहे ना प्लॅनिंगमध्ये ना मी लक्षात ठेवायचं की काय लक्षात ठेवायचं की आधी मला आहे ना कॉन्फिडन्स आला पाहिजे.
जर मला कॉन्फिडन्स आला तर मी पुढच्या गोष्टी व्यवस्थित करेन. जर माझी स्टार्टिंगच खराब झाली, जर मी स्टार्टिंगच व्यवस्थित नाही केली, तर माझा कॉन्फिडन्सच नाही येणार आणि मग मी प्रोक्रेस्टेशन करेन. हे आपल्या नवीन जनरेशनमध्ये खूप प्रॉब्लेम आहे. मिलेनियल्समध्ये पण हा प्रॉब्लेम आहे, जेनझीमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे की आपण प्रोक्रेस्टेशन करतो आणि प्रोक्रेस्टेशन करताना काय करतो, मग आपण इंस्टाग्रामवर जातो, यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ बघतो आणि त्याने आणखीन आपण वेळ वाया घालवतो. सो घरच्यांसाठी आपण अभ्यास करत असतो. घरच्यांना वाटतं की अरे आपलं पोरगं पुण्यात आहे, अभ्यास करते, पण रिॲलिटीमध्ये आपला अभ्यास होतच नसतो आणि त्याचं गिल्ट घेऊन आपण आणखीन स्वतःला खातो. बिकॉज प्रत्येकाला तो गिल्ट असतोच. कोणालाच असं वाटत नाही की आपल्या आईवडिलांना खुश नाही करायचं, राईट. आणि सगळे इथं UPSC किंवा MPSC क्लिअर करण्यासाठीच आलेत. सो त्यासाठी मग आपण GS2 स्टार्ट केलं. आता मग याच्यामध्ये काय असणार आहे, तर तुम्हाला दिसेल की डे 1, ओके, डे 1चे काही मेन्सचे टार्गेट असणार आहे. ओके, आता टार्गेट जेव्हा मी दिलेत, तर टार्गेट देताना मी एक विचार केला आहे की हे जे टार्गेट्स आहेत, हे टार्गेट्स असे असायला पाहिजे की ते एका दिवसात अचिवेबल असायला पाहिजे, फर्स्ट गोष्ट. दुसरी गोष्ट, मी एका दिवसात मोर दॅन सरासरी 100 पेजेसच्या वर वाचायला नाही पाहिजे, ही सेकंड गोष्ट. आणि थर्ड गोष्ट की मला मेन्सच्या नोट्स जर काढायच्या असतील शॉर्ट, तर त्यासाठी मला वेळ मिळाला पाहिजे. आणि हे सगळं एका दिवसात किती अभ्यास करून व्हायला पाहिजे. मी पण अभ्यास केलेला आहे, मी पण एवढ्या वेळेस मेन्स दिल्यात, बाकीच्या गोष्टी केल्यात आणि MPSCच्या पण मेन्स दिल्यात, UPSCच्या पण मेन्स दिल्यात. आणि मला एक गोष्ट माहिती आहे की ती म्हणजे की जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा एका दिवसात सरासरी तुम्ही 12 तासाचं जरी टाइम टेबल केलं, 12 तास तुम्ही अभ्यास करणारच नाही. तुम्ही तुमचा फ्रुटफुल अभ्यास होणारे सरासरी 7 ते 8 तास, 2-3 तास तुमचे थोडे जातातच, जरी तुम्ही 24 तासापैकी 12 तास अभ्यास करायचे डिसाईड केलात. सो आपण हे टाइम टेबल जे बनवलं आहे ते असं बनवलं की सरासरी तुम्ही एका दिवसात 8 ते 9 तास ॲव्हरेज अभ्यास करतायत. बरं, आपण टाइम टेबल बनवलं आहे डे वाईज, पण तुम्ही वीकमध्ये तुम्हाला आहे ना व्हेरिएशन पण करता येईल. म्हणजे काय, एका दिवशी जर थोडं कमी झालं तर आय हॅव 1 वीक की एका दिवशी माझे आजारी पडलो, एका दिवशी मला काही झालं तर मी दुसऱ्या एखाद्या दिवसामध्ये ते ॲडजस्ट करू शकेल, असं आपण त्याला तयार केलं आहे. सो मेन्सचे काही टार्गेट्स आहेत. ओके, आता आम्ही टार्गेट्समध्ये किती दिवसात कोणते टार्गेट्स आहेत, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणते टॉपिक्स आहेत, हे मी जाणार नाही. हे तुम्हाला डिटेल प्लॅनिंग शेअर केलं जाईल. इथे मी तुम्हाला हे सांगतो की माझं लॉजिक काय. ओके, पहिली गोष्ट, आता हा जो प्लॅन बनवला आहे हे फक्त एकटं आदित्य सर, एकटं धनंजय सर यांनी नाही बनवलं आहे. याच्यामध्ये पूर्ण ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत, ज्यांनी ऑलरेडी सिलेक्शन झालेत, किंवा ज्यांनी आत्ता मेन्स देत आहेत, किंवा जे आत्ता नवीन आहेत आणि ज्यांना माहीत नाही आहे, की सगळ्यांचं अँगल घेऊन हे प्रयास टीमने तयार केलं आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की रिसर्च मेथोडॉलॉजी याच्यामध्ये प्रॉपर वापरली गेलेली आहे की नेमकं हेच का केलं याचं. ओके, सो त्याच्यानंतर आपण मग काही मेन्सचे टार्गेट आहेत, मग त्याच्यानंतर आपण हे पण डिसाईड करून मुलांना देतो की मेन्सचे सोर्स मी काय वापरणार आहे. मग मेन्सच्या सोर्समध्ये तुम्हाला सपोज टू बी प्रयासच्या पॉलिटीच्या नोट्स आहेत, नवीन आपल्या नोट्स आहेत प्रयासच्या, त्या मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. पण मला असं वाटलं की मला दुसरं काहीतरी वापरायचं आहे. समजा मी ओनली आयसचं प्रहार यूज केलं, किंवा मी आणखीन दुसऱ्या कोणत्या तरी क्लासेसचं यूज करतोय विच इज अ व्हेरी गुड मटेरियल, मी काय चेंज करू, नाही चेंज करणार मी. मला मेंटरशिप लावायची आहे, बट आय डोंट वॉन्ट टू चेंज माय मटेरियल बिकॉज मला ते मटेरियल जास्त चांगलं वाटतं. तर येस, यू डोंट हॅव टू चेंज इट. तुम्ही त्याच्यानुसार मग तुम्ही तुमच्या मेंटरशी बोलून ते डिसाईड करू शकता. सो दिस इज अ व्हेरी गुड थिंग की तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी आहे की मी काय वापरणार आहे, काय करणार आहे. ओके, पण आता प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, एक नवीन पॅटर्न आपण ऑब्झर्व करतोय की आपण आपल्या सोयीसाठी मेन्स डिसेंबरपर्यंत आणि त्याच्यानंतर जानेवारीपासून प्रिलिम्स असं सोयीस्कर, बिकॉज आपल्या ब्रेनला व्यवस्थित समजावं मेन्स काय करायचे, प्रिलिम्स काय करायचे हे म्हणून केलं आहे. पण जेव्हा UPSC प्रश्न विचारतं, म्हणजे ह्यावेळेसचे तुम्ही जर GS2चे प्रश्न पाहिले, GS3चे प्रश्न पाहिले, की जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सबद्दल प्रश्न आहे किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट इंडेक्सबद्दल प्रश्न आहे, हे फॅक्च्युअल प्रश्न झाले. म्हणजे जे प्रिलिम्समध्ये विचारायला पाहिजे तसे प्रश्न UPSC आता मेन्समध्ये विचारत आहे. म्हणजे फॅक्टची पण गरज आहे. म्हणजे जेव्हा मी मेन्सचा अभ्यास करतो तेव्हा माझ्या बॅकएंडला माझं नेहमी चाललं पाहिजे की प्रिलिम्सचा अभ्यास करायचा. सेकंड गोष्ट, माझे MCQचं काय, माझे MCQज पण सॉल्व्ह झाले पाहिजे. नाही तर काय होतं ना, हे 3-4 महिने एवढा गॅप पडतो, ब्रेन स्टॉर्मिंग होत नाही, आणि आपण जेव्हा जानेवारीमध्ये येतो तेव्हा हॅपहेझर्डली आपल्याला 1 महिना हे सुधारण्यात जातो की मी MCQ नेमकं हँडल कसे करणार आहे, ब्रेनचं माझं वर्किंग कसं आहे, माझं वायरिंग कसं आहे, की ज्याच्यानुसार माझे कोणते क्वेश्चन चुकतात. वेळ वाया जातो, पण ॲक्च्युली नाही जायला पाहिजे, राईट. सो मग काय करायला पाहिजे, मग आपण काय केलं आहे की जेव्हा मी मेन्सचे टार्गेट करतोय तेच वाचताना मी याच्यामध्ये असे काही दिलेत, लाईक समजा मी इथे हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स वाचतो, त्याच्यामध्ये मग मी तिथं वेगवेगळे कंपनी रूल्स आहेत, आपले ॲक्ट आहेत, त्याला प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला वाचायचं आहे. म्हणजे तुम्हाला मेन्स सोबतच त्याच्याच रिलेटेड प्रिलिम्सचे टार्गेट करायचे. बरं, हे कुठे असणार आहे की जिथे फक्त पॉलिटी, म्हणजे हे प्रिलिम्सचं पण टॉपिक आहे, मेन्सचं पण टॉपिक आहे, इथं आपण मिक्सअप करू. पण जिथं फक्त मेन्सचा सब्जेक्ट आहे तिथं मी प्रॉपर मेन्सवर फोकस देईल. सो मग तुम्हाला प्रिलिम्सचे काहीतरी टॉपिक्स आहेत. आता याच्यामध्ये हे पण दिले की प्रिलिम्सचे सोर्स काय वाचायचे.
प्रिलिमच्या सोर्समध्ये कोणते चॅप्टर वाचायचे याच्यामध्ये हे पण डिसाईड केलं की ह्या चॅप्टरची लेंथ किती असणार आहे. म्हणजे सरासरी एका दिवसात यू डोंट हॅव टू मग अप ऑर यू डोंट हॅव टू रीड मोर दॅन सपोज टू बी ॲव्हरेजली 70 to 80 पेजेस. सो हे पण आपण त्याच्यामध्ये प्रॉपर एक प्लॅनिंग करून ठेवलं आहे. ओके, हे झालं असं. सो मी डे 1ला माझे टार्गेट्स कंप्लीट करेल. डे 1ला माझे टार्गेट्स कंप्लीट केल्यानंतर एक आपण फॉर्म दाखवला आहे. आदित्य सरांनी तुम्हाला त्या मेंटरशिप ब्राउचरमध्ये फॉर्म दाखवला आहे. त्याच्यामध्ये मी त्या फॉर्ममध्ये मी भरेल की आज मी काय केलं आहे, आज माझे टार्गेट्स किती कंप्लीट झाले. बरं, माझं जे डेली ड्रिलिंग्स आहे त्याच्यामध्ये मी डेली आन्सर रायटिंग जे केलं आहे त्याच्यामध्ये माझं इंट्रोडक्शन बरोबर आहे का, माझी बॉडी बरोबर आहे का, त्याच्यानंतर मी MCQ सॉल्व्ह केलेत त्याच्यामध्ये नॉलेज एरर आला आहे काय आलं आहे, हे आपण सगळं भरणार. ओके, आता ते प्रत्येक दिवशी का भरायचं त्याचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगतो. ओके, त्यासाठी आपला वेगळा स्पेशल ग्रुप असणार, सगळ्या गोष्टी असणार, ते तर आहेच आहे. ओके, आता हे झालं फर्स्ट डे. सेकंड डेला परत मी काहीतरी टार्गेट करणार. ओके, आता सेकंड डे जेव्हा करतो तेव्हा मला कळालं की देर इज नॉट मच प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने काय नाही आहे. सो मी लगेच काय करणार, रिव्हिजन डे 1 प्रिलिम्स फोकस. सो मला हे पण समजायला पाहिजे की म्हणजे काय की रिव्हिजनला पण महत्त्व पाहिजे. असं नाही की मी वाचतोय आणि त्याला एक महिन्यामध्ये मी परत त्याला रिवाईज करत नाही, मग त्याचं लॉजिकच बसत नाही आहे. ओके, सो मग आपण इथे हे करतोय असं डे 1, डे 2, डे 3, डे 4, डे 5, ओके, डे 6. ओके, आता 5 डे झाले. ओके, आता प्रॉब्लेम काय मेन आपल्याला, सीसॅट खूप डायनॅमिक झाले. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. चांगले मुलं म्हणजे आम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं आहे पण आत्ताचं सीसॅट आमचं पण घाम फोडतो जेव्हा 2 तासामध्ये तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम कंडिशन लाईकमध्ये सीसॅट सॉल्व्ह करायला जाल. बिकॉज काय केलं आहे त्यांनी मिक्सअप केलं आहे, ते कॅट लेवलला गेलेत. म्हणजे मग मी सीसॅट जानेवारीपासून करणं लॉजिकल आहे का, अजिबात लॉजिकल नाही. बिकॉज मी ती रिस्कच घेऊ शकत नाही. जो प्रिलिम्सचा डायनॅमिझम चेंज झाला आहे. ऑलरेडी GS थोडा सो असतो, कधी पेपर फेवरमध्ये येतो, कधी फेवरमध्ये येत नाही. आणि त्यात जर मी सीसॅटमध्ये जर समजा GS चांगला गेला मला पहिला पेपर आणि सीसॅटमध्ये मी घोळ केला, आपण डायरेक्ट 1 वर्ष मागं जातो. आणि आपल्याला हे कळतच नाही की 1 वर्ष रिलेटिव्हमध्ये मागं जात नाही, आपण 2 वर्ष मागं जातो. बिकॉज UPSC सायकल 2 वर्षाची आहे. म्हणजे मी आता प्रिलिम्स दिली, त्याच्यानंतर मेन्स, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू, माझं सिलेक्शन पुढच्या वर्षी होणार आहे. राईट ना. सो सरासरी 2 वर्ष सायकल, म्हणजे प्रिपरेशनची 1 वर्ष सायकल आणि मग मी फेजमध्ये म्हणजे जेव्हा मी मेन्स देतो ती 1 वर्ष सायकल. सो मी ही रिस्क घेऊच शकत नाही परत. सो मग काय करायचं, मग त्यासाठी प्रत्येक 5व्या दिवशी तुमचं सीसॅटचं सेशन होईल, ऑनलाईन सेशन होईल, पर्टिक्युलर टॉपिक की जो टॉपिक UPSCसाठी इम्पॉर्टंट आहे तो फाउंडेशनसह शिकवला जाईल. त्याच्यावर तुमची टेस्ट पण होईल. जो टॉपिक शिकवला आहे त्याच्यावर सरासरी तुम्हाला 35 to 50 क्वेश्चन्स असे क्वेश्चन्स दिले जाईल त्या टॉपिकवर आणि ती टेस्ट घेतली जाईल. म्हणजे तुम्ही ती टेस्ट घरीच द्यायची आहे. ओके, प्रत्येक वेळेस म्हणजे मेंटरशिप प्रोग्राम असं नाही की ते ऑफलाईन क्लासेस आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. मेंटरशिप प्रोग्राम यासाठी असतो की मला व्यवस्थित सेल्फ स्टडी करतोय का. दिस इज हाऊ मेंटरशिप प्रोग्राम इज बिल्ड अप. ओके, राईट. सो त्याच्यामुळे मग 5व्या दिवशी म्हणजे मला काय असणार आहे, सीसॅटचं सेशन करायचं आहे. ओके, आता 5व्या दिवशी मला सीसॅटचं सेशन करायचं आहे तर त्या दिवशी माझे प्रिलिम्स अँड मेन्सचे टॉपिक थोडे कमी पाहिजे. बिकॉज टार्गेट जास्त झाले तर सीसॅटच्या सेशनला 1-1.5 तास मी काढणार कसं, बरं त्याची टेस्ट कशी देणार. सो त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की 5व्या दिवशी मग आपण काय केलेलं आहे, 5व्या दिवशी देअर आर व्हेरी लेस टॉपिक्स टू रीड फॉर द मेन्स. हे आपण नेहमी त्याच्यात ते ग्राह्य धरले. सो मग तुम्हाला सीसॅटचं सेशन करायचं आहे, त्याच्यावर टेस्ट द्यायचे. सो हे दिली तुम्ही 5व्या दिवशी टेस्ट. परत 6 डेला तुमचं परत सगळं सुरू होईल. आता याच्यामध्ये आपण स्पेसिफिक टॉपिक पण मेन्शन केलं की सब टॉपिक मला मेन्ससाठी नेमकं वाचायचं काय. आता हे कसं केलं आहे, एक तर सिलेबस डिकोड केला आहे आपण, दुसरी गोष्ट PYQs पाहिलेत आणि PYQs पण आपण हे डिसाईड केलं की ह्या टॉपिकमध्ये आपल्याला डीप किती जायचं आहे. ओके, डन, हे झालं. सो सरासरी मी आता हे किती केलं आहे, 6 दिवस केलं. ओके, आता 1 आठवडा झाला. आता 1 आठवडा झाला आहे, मी नॉलेज माझं टेस्ट कसं करणार. बिकॉज जोपर्यंत मी लिहित नाही तोपर्यंत मी किती जरी वाचलं ना तरी मला काय फायदा नाही आहे. हा बेसिक रूल आहे मेन्सचा. म्हणजे मी किती भारी वाचलंय, किती भारी अंडरस्टँडिंग केलं. जेव्हा मी पेन हातात घेतो ना तर पेन हातात घेतलं तर मला लिहिता आलं पाहिजे कारण इंट्रोडक्शन काय, बॉडीमध्ये मी काय पॉईंट लिहिणार आहे. हे कधी कळणार आहे की जेव्हा तुम्ही खरं त्याला ती हिट तुम्ही घेणार आहेत. सो मग इथं काय होणार आहे, तुमची 7व्या दिवशी प्रिलिम्सची टेस्ट असणार आहे आणि मेन्सची टेस्ट असणार आहे. सो मेन्समध्ये तुम्हाला सेक्शनल टेस्ट मिळेल. कशावर मिळेल की जे तुम्ही 6 दिवस टॉपिक केलेत. आता बघा 7व्या दिवशी फक्त आणि फक्त टेस्ट आहेत. म्हणजे काय करू शकता तुम्ही, रिव्हिजन करू शकता आणि मग टेस्ट देऊ शकता. आता टेस्ट कशी होणार, ही टेस्ट ऑनलाईन होणार. ओके, झूम मीटिंगवर टेस्ट होणार. आता तुम्हाला असेल की सर टेस्ट दिली, चेकिंग होईल का या टेस्टची. येस, ऑब्व्हियसली याची चेकिंग पण होणार. सो ही जे तुम्ही टेस्ट देताय मेन्स टेस्ट,
हे चेक होऊन पण येणार. म्हणजे जेव्हा तुम्ही मेंटरला भेटणार आहे तेव्हा तुमचा हा पेपर तुमच्या हातात असेल की सर ह्या पेपरमध्ये माझ्या चुका झाल्यात, हे चेकिंग झालं, आता मी पुढे काय करू. ओके, मूळ रिॲलिटी हीच आहे की मला अकाउंटेबिलिटी आणायची इथे. सो अकाउंटेबिलिटी आपण फक्त UPSCमध्ये टॉपिक वाचतो तो नाही, तो आपल्या पर्सनल लाईफमध्ये पण आपल्याला आणायचा आहे. म्हणून तुम्हाला दिसेल की 7व्या दिवशी प्रिलिम्स टेस्ट आणि मेन्स टेस्ट. ओके, ही टेस्ट झाली. आता प्रिलिम्स टेस्ट मी का देतो, बिकॉज आत्ताच मला आहे ना ते कळालं पाहिजे की नेमकं मी वाचतोय पण माझे नॉलेज एरर होत आहे का, की माझे टेम्परमेंट एरर होत आहे, की मी ना सिली मिस्टेक्स करतो. सो ती एक गोष्ट मला कळाली पाहिजे. सो 7व्या दिवशी झालं. ओके, आता 7व्या दिवशी मी माझ्या सगळ्या जे बुकलेट मला मिळेल त्याच्यावर मी लिहून ठेवेल. मंथली तुम्हाला एक बुकलेट दिले जाईल सगळं भरायला, त्याच्यावर मी लिहून ठेवेल माझ्या काय काय चुका झाल्या, त्या मेन टेस्टला माझं काय चुकलं. परत 8व्या दिवसापासून परत मी माझा सिलेबस अगेन पॉलिटी सुरू करेल. 8व्या दिवस झाला, 9व्या दिवस झालं, त्याच्यानंतर 10th डे झालं. ओके, आता डन. 10 दिवस झाले. आता मी 10 दिवस अभ्यास केला आहे, मी टेस्ट पण दिली आहे. आता मला मेंटरला भेटणं लॉजिकल आहे, बिकॉज 10 दिवस माझं खूप साचलं आहे की मी जे करतोय ते बरोबर करतोय का, इमोशनल ट्रॉमा आहेत की अभ्यास करताना मला हा इश्यू आला आहे आणि मी कोणाशी डिस्कस करू. बिकॉज मी काय करतोय, मी मित्राशी डिस्कस करतोय किंवा मित्राशी मी कदाचित बोलत नाही. त्यात वी आर मतलब महाराष्ट्रीयनचा हा तर प्रॉब्लेम आहे की वी डोंट डिस्कस प्रॉब्लेम्स. ओके, सो मग प्रॉब्लेम काय होतो, मग प्रॉब्लेम असं होतो की मग मी काय करायचं. मग 10व्या दिवशी तुमचा मेंटरशिप डे असतो, त्याला आपण मेंटरशिप डे बोलतो. तुम्ही 10व्या दिवसाला तुम्हाला एक स्लॉट मिळेल. त्या स्लॉटमध्ये 2 प्रकारानुसार तुम्ही मेंटरला हे करू शकता. जर तुम्हाला यायचं नसेल तर तुम्हाला झूम कॉलवर मेंटरला 1 to 1 मेंटरिंग, असं नाही बरं का 1 vs 5 असं नाही, 1 vs 1 ही मेंटरची मीटिंग होईल. जो मेंटर असतील ते मेंटर तो ऑब्व्हियसली एक्सपिरियन्स असणार आहेत आणि त्याचबरोबर त्याच दिवशी मी या सगळ्याची रिव्हिजन करणार आहे. म्हणजे मेंटरशिपचं कॉल केला तर तो 30 मिनटं कॉल चालेल, 40 मिनटं चालेल, पण मी दिवसभर काय करू. सो मला थोडी एनर्जी पण असली पाहिजे, पण मला ओव्हरबर्डन पण नको, बिकॉज मी 10 दिवस खूप अभ्यास केला आहे. सो मग 10 दिवस खूप अभ्यास केला आहे. म्हणजे मी काय करणार, त्या दिवशी एक एसे टेस्ट देणार, बिकॉज एसे मिस नाही झाला पाहिजे. आणि एसे हा लिहूनच सुधारतो. आधी तुम्ही जेव्हा 2 पेजेस लिहाल तेव्हा तुम्ही 4 पेजेसकडे जाल, जेव्हा तुम्ही 4 पेजेस लिहाल तेव्हा तुम्ही 6 पेजेसकडे जाल. सो मग तुम्हाला त्या दिवशी एसे टेस्ट आहे. मेंटरला तुमच्या भेटायचं आहे पर्सनली किंवा तुम्ही झूम कॉलवर हे करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही रिव्हिजन करायचं आहे. ओके, सो आता यापेक्षा जास्त काय असलं पाहिजे की मी मध्ये प्रत्येक वेळेस 10 दिवसानंतर रिव्हिजन करतो. डन, हे झालं. परत माझे टार्गेट जे चालू आहेत ते परत पुढचे टार्गेट सुरू होणार. 12 डे झालं, 13 डे झालं. ओके, आता डन, माझे पॉलिटीचे टार्गेट संपलेत. ओके, पॉलिटी माझं संपलं आहे. आता काय पाहिजे, पॉलिटी टार्गेट संपल्यावर मला परत होल सिलेबसची एक टेस्ट दिली पाहिजे. ओके, प्रिलिम्सची पण मी टेस्ट दिली पाहिजे, बिकॉज ऑलरेडी आता हे झालं आहे, 7 दिवस परत झालेत. सो अगेन आय विल गिव्ह मेन्स टेस्ट, जी चेक होऊन येणार आहे. परत सांगतोय मी, ती चेक होऊन येणार आहे. प्रिलिम्स टेस्ट असणार आहे. आता ही कसं असणार आहे, हे टेस्ट तुम्ही तुमच्यानुसार देऊ शकता. इथे ह्या टेस्टसाठी ऑफलाईन यायची गरज नाही आहे, बिकॉज मेंटरशिप हा प्लॅन नेहमी सेल्फ स्टडीसाठी असतो. राईट, ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांना मला प्रॉपर हे करायचं आहे. सो तुम्ही मेन्स टेस्ट देणार. ओके, मेन्स टेस्ट दिली तुम्ही. ओके, ती चेक होऊन येणार. आता मेन्स टेस्ट कशी होणार, म्हणजे तुम्ही तुमच्यानुसार लिहू शकता का, तो ऑब्व्हियसली नॉट. प्रॉपर तुम्हाला झूम कॉलिंगवर एक टीचर असणार, त्याला आपण व्हर्च्युअल लायब्ररी, ही नवीन कन्सेप्ट आहे, ही खूप कमी लोकांना माहिती आहे. तर इथं व्हर्च्युअल लायब्ररी नावाची आपण कन्सेप्ट वापरणार आहे. ती झूमवरच असते किंवा गुगल मीटवर पण ती व्हर्च्युअल लायब्ररी करू शकतो आपण. तिथं तुम्हाला पेपर द्यायचा आहे. म्हणजे काय, तुमच्यासमोर तुमचा मेंटर बसलेला असणार आणि तो मेंटर सगळ्यांची एक्झाम घेणार. म्हणजे तुम्हाला तुमचा कॅमेरा ऑनच ठेवायचा. जेव्हा तुम्ही लायब्ररीत बसाल, कुठे बसाल, तर कॅमेरा ऑनच ठेवायचा आहे. ओके, सो मग तुमची मेन्स टेस्ट 2 झाली, प्रिलिम्स टेस्ट 2 झाली. ओके, डन. सो माझी आत्तापर्यंत ऑलमोस्ट 2 रिव्हिजन झाली आणि सगळ्या गोष्टी झाल्यात. आता ऑलमोस्ट मी 14 दिवस पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन करतोय. डन, आता माझं हे झालंय. टेस्ट पण दिल्यात, रिव्हिजन केली, प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूच्या टेस्ट पण दिल्यात, सीझेटचं सेशन पण घेतलं. बिकॉज का, त्याच्यानंतर 5 डेज नंतर, ओके 5 डेजला आपलं सीझेटचं सेशन झालं आहे. ओके, आता आपल्याला सीसेटचं सेशन एक झालं आहे, पुढं परत सीसेटचे सेशन कंटिन्यू करायचे. आता त्यानंतर मग मी सेकंड जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे दॅट इज गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस. आता याच्यामध्ये जर तुम्ही प्लॅनिंग केलं आहे तर प्लॅनिंगमध्ये आपण हे पण सांगितलं आहे हाऊ आर वी गोइंग टू अप्रोच दिस सब्जेक्ट. नेमका हा सब्जेक्ट मला वाचायचा कसा आहे. बरं, मला सब्जेक्ट वाचायच्या आधी प्रॉब्लेम असेल तर आय कॅन टॉक विथ मेंटर की सर ह्या सब्जेक्टचं नेमकं एक्झॅक्ट करायचं काय. सो तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग कळेल की मला याच्यात काय करायचं. डन. सो मग याच्यानुसार मग या सगळ्या गोष्टी होईल.
आता इथं मग मेन्स टार्गेट जे असतील अगेन परत सुरू होईल गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिसचे. आता गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस रियालिटीमध्ये एक 70-80 पेजेसचा टॉपिक आहे, तो जर तुम्ही व्यवस्थित वाचला. सो याच्यावर मी असे 15 दिवस घालेल का? लॉजिकली नॉट. बरं, तो फक्त कुठे करायचा आहे मला? मेन्सला करायचा आहे. प्रिलिम्सला एवढं त्याचं काहीच हे नाही आहे. सो इथं मी जास्त वेळ देऊ शकतो. प्रिलिम्सचं बाजूला ठेवून मी फक्त मेन्सवर फोकस करू शकतो. मग इथे मी मेन्सचे टार्गेट दिलेत, इथं प्रिलिम्स फोकस नाहीच आहे. मग इथं काय करायचं? प्रिलिम्स फोकस नाही म्हणजे मी काय प्रिलिम्सला वाऱ्यावर सोडून देणार का? किंवा मी जे आधी प्रिलिम्सचा थोडाफार अभ्यास केला आहे मागच्या 15 दिवस, तो मी तसंच करणार का? अजिबात नाही. मग मी काय करणार? मी त्याची रिव्हिजन करत राहणार, जी मागचं आहे त्याचं. ओके, सो त्याच्यामुळे काय होईल की मला आहे ना कंटिन्युअस माझं मेन्सचं एक रिव्हिजनचं शेड्यूल तयार असणार. त्याच्यामुळे काय होईल की जेव्हा मी 2 महिने मागे येऊन पाहतोय, मला असं होतच नाही की मी 2 महिन्यापूर्वीची गोष्टला ब्लँक आहे, बिकॉज मला माहिती आहे. आणि मग तो तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करतो. आणि कॉन्फिडन्स आहे ना, ही एका दिवसात बूस्ट करायची गोष्ट नाही आहे, ही स्मॉल हळूहळू येण्याची गोष्ट आहे. ओके, डन. सो मग हे होतं. सो मग मी गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिसचं टार्गेट पूर्ण करतो. अगेन टार्गेट देताना हा विचार केला आहे की एका दिवसात यू डोंट हॅव टू रीड मोर दॅन 50 to 60 पेजेस फॉर मेन्स, म्हणजे ते बंबार्डिंग पण नसलं पाहिजे. ओके, आता सीसॅट सेशन मी 5th डेला घेतलं होतं. आता 10 दिवस गॅप पडलाय. सीसॅट सेशन झालं पाहिजे. का झालं पाहिजे सीसॅट सेशन? बिकॉज मला ती माझ्या बॅकएंडला सतत चाललं पाहिजे की भाई सीसॅटचे MCQ सॉल्व्ह करायचे आहेत किंवा सीसॅटचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सो परत सीसॅटचं सेशन. आता इथं दुसरा टॉपिक असेल, अगेन जो असा टॉपिक असेल की जो इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आणि त्याच्यावर तुमची टेस्ट पण होणार. ओके, सो म्हणजे काय होणार थोडक्यात, माझं सीसॅट मागे पडणार नाही. आणि सीसॅटचं मी परत सांगतो, सेशन होणार आहे. म्हणजे असं नाही की जस्ट घेतलं म्हणून सीसॅटची टेस्ट घेतली. प्रॉपर व्हिडिओ सेशन असणार आहे तुमचं, की जिथं तुम्ही व्हिडिओ पाहून मग ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळवायची. ओके, ते झालं. त्यानंतर मग तुमचं परत गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस सुरू होईल. आता मी गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस जवळजवळ 6-7 दिवस वाचलंय. ओके, आता हे पूर्ण टार्गेट मी कंप्लीट केलेत. नाव आता वी आर फ्रॉम 20 डेज. ओके, डेज हे व्हॅरी होऊ शकतात डिपेंडिंग ऑन युअर परफॉर्मन्स. ओके, खालीवर होऊ शकतात. आता डेज झालेत. आता मला याच्यावर काय असली पाहिजे? पहिली गोष्ट एसे टेस्ट, त्याच्यानंतर परत माझी याच्यावर मेन्सची टेस्ट व्हायला पाहिजे. बरं, त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे टेस्ट द्यायच्या आधी. सो इथं 20 दिवस, सरासरी 10 दिवसानंतर आपली एसे टेस्ट आहे. बिकॉज सरासरी माझे डिसेंबरपर्यंत एक 10-12 एसे लिहून व्हायला पाहिजे, म्हणजे मला कळतं आहे की नेमकं माझ्या एसेमध्ये चुकतं काय आणि काय चुकत नाही. बरं, एसे टेस्ट चेक होऊन येणार आहे का? येस. त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉड्यूल असणार आहे की तुम्हाला चेकिंगचं मॉड्यूल हवं आहे का विदाऊट चेकिंगचं मॉड्यूल हवं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला विथ टाईम ते डिस्क्लोज होतील. ओके, सो इथं एसे टेस्ट होईल. इथं रिव्हिजन ऑफ दी अबो टॉपिक म्हणजे गव्हर्नन्स सोशल जस्टिसचे 1 दिवस मी रिव्हिजन करेल, म्हणजे मी जेव्हा मेन्सची टेस्ट देईल तर मी असं खाली हात नाही जाणार. ओके, आणि मग इथे तुमची मेन्सची टेस्ट होईल. ओके, सो आता इथं माझं परत मेन्सची टेस्ट होते. सब्जेक्ट संपल्यानंतर, स्पेसिफिक सब टॉपिक संपल्यानंतर सब टॉपिकची सब्जेक्टची टेस्ट होते. एसीची पण टेस्ट झाली आहे. ओके, डन. सेकंड झालं. आता इथं बाकीचं मला काही करण्यासारखं नाही. आता 20 दिवस झालेत. आता 20 दिवस झाले तर अगेन प्रत्येक 10 डेज नंतर तुमचं काय असणार आहे? मेंटरशिप डे. म्हणजे आता कसं केलं आहे आपण की सरासरी तुम्ही जेव्हा मेंटरला भेटायला येता तर सरासरी तुमचा एक सब्जेक्ट पूर्ण झालेला असतो. आता गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस पूर्ण झाले. सो जेव्हा तुम्ही मेंटरला भेटायला याल, मेंटरला झूम कॉल कराल, सो तुमचं ऑलरेडी त्या सब्जेक्टबद्दलचे डाऊट्स क्रिएट झालेले असतील शेवटच्या 10 दिवसामध्ये, मागच्या 10 दिवसामध्ये, ते तुम्ही मेंटरसोबत डिस्कस करा. ओके, सो मेंटर प्रत्येक 10 दिवसानंतर तुम्ही मेंटरला भेटणार आहात. ओके, याच्यानंतर आता कोणतं आहे? इंटरनॅशनल रिलेशन्स. इंटरनॅशनल रिलेशन डायनॅमिक आहे, म्हणजे मी वाचायचंच नाही का? नाही, मला एक स्टॅटिक माहीत पाहिजे की नेमकं मला न्यूजपेपरमधनं कळालं पाहिजे. सो आयरला मी खूप डेज देणार आहे की 10-12 दिवस इलॉजिकलपणे, बिकॉज का प्रश्न करंटवर असतात. सो मला तो डायनॅमिझम मेंटेन ठेवावा लागेल, पण मला स्टॅटिक वाचावं लागेल. सो मग इथं कोणतं कसं करायचं आहे, त्याचं आन्सर रायटिंग कसं असलं पाहिजे, हाऊ टू वी विल प्रोसीड, हे सगळं ऑलरेडी आधी दिलेलं आहे. मग मेन्सचे टार्गेट असणार आहे. ओके, आता इथं मेन्सचे टार्गेट आयआरचे करतोय, पण आयआरचं एक डॉक्युमेंट आपण विसरतो नेहमी, दॅट इज इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. प्रयासने खूप चांगलं ते डॉक्युमेंट बनवलेलं आहे. स्पेसिफिकली मी आणि आदित्य सरांनी मिळून ते डॉक्युमेंट बनवलं होतं आणि मग ते डॉक्युमेंट आम्ही बनवलं आहे. तर म्हणजे जेव्हा मी मेन्सचा अभ्यास करतोय तर ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन करणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही पाहिलं असेल मागच्या 2-3 वर्षापासून UPSCचा फोकस मॅपिंग अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवर वाढला आहे. ओके, ह्यावेळेस पण खूप प्रश्न इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवर होते. का वाढलेत? बिकॉज इंटरनॅशनल रिलेशनच थोडं टर्मॉइलमध्ये आहे सध्या. ओके, सो लॉजिकल UPSC तो पॅटर्न फॉलो करतो. सो त्याच्यामुळे यू विल सी का मग इथं तुम्हाला ते प्रयास मॅपिंगचं कंपायलेशन मिळेल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कंपायलेशन मिळेल. सो तुम्ही इथं प्रिलिमचा अभ्यास करणार आहे आयआरचाच. ओके, जो अंडर इस्टिमेट होतो तुमचा नेहमी, कधी अंडर इस्टिमेट होतो?
की जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करताय. ओके, सो मग हा सेकंड झालं तुमचं इंटरनॅशनल रिलेशनचं. सो इंटरनॅशनल रिलेशन झालं. आता माझे परत काय झालेत, 10 दिवस झालेत. सो आता माझं सीसेटचं सेशन व्हायला पाहिजे. सो परत माझं सीसेटचं सेशन आहे आणि सीसेटची टेस्ट आहे. म्हणजे 10 डेज नंतर, म्हणजे 5 डे, 15 डे, 25 डे माझे सीसेटचं एक सेशन होईल परत ऑनलाईन. सेटची मी टेस्ट देईल. सो हे झालं सेशन. आता यानंतर मग आपलं पूर्ण झालं तुमचं IRचा अभ्यास पूर्ण झालाय. सो IRची तुमची टेस्ट होणार. सो मेन्सची मी परत टेस्ट देणार. ही टेस्ट सेक्शनल असणार. ओके, सो मी IRची टेस्ट देणार. इथं मी IRची प्रिलिम्सची टेस्ट देणार की ज्याच्यावर फक्त प्रश्न असणार इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे. सो मी प्रिलिम्सला पण मिस आउट करत नाही की जे असे सब्जेक्ट आहेत की जे माझे सब्जेक्ट कुणी कव्हर नाही करत आहे. सो तो सब्जेक्ट पण माझा कव्हर होतोय. ओके, सो डन. आता हे सगळं झालं. आता परत 30 डेज झाले म्हणजे मी परत काय करणार आहे, मेंटरला भेटणार आहे. आता मेंटरला मी कधी भेटतोय की जेव्हा माझा आता पेपर 2 GSचा पूर्ण झालाय. ओके, सो आता माझा पेपर 2 झालाय. आता जेव्हा माझा पेपर 2 पूर्ण होतो तर मला आहे ना पहिली गोष्ट ही फिलिंग येते की भाई झालंय माझं. आता तुम्ही मध्ये मध्ये मेंटरला भेटता, त्याच्यामुळे तुम्ही टोवर पण असता. बरं, फक्त तुम्ही मेंटरला भेटले नाही तर आम्ही स्वतःहून कॉल करणार नाही का? नाही, तुम्हाला मेंटरचा कॉल येणार म्हणजे येणारच, म्हणजे अकाउंटेबिलिटी राहणार. बरं, तुम्ही एक आठवडा अभ्यास नाही केला, मेंटरचा कॉल नाही उचलला, नेक्स्ट आठवडा परत कॉल आला, मग काय करणार? सो तुम्हाला तो गिल्ट फिलिंग यायला पाहिजे. ओके, म्हणजे रादर दॅन मोटिवेशन नावाची गोष्ट नाही, कन्सिस्टन्सी नावाची गोष्ट UPSC मध्ये. म्हणजे तुम्ही खूप हुशार आहेत म्हणून तुम्ही झालात असं होत नाही. कन्सिस्टन्सी पाहिली पाहिजे. सो कन्सिस्टन्सी येते. ओके, आता माझा GS2 झाला तर एक आता माझा असा सब्जेक्ट व्हायला पाहिजे की जो पर्टिक्युलरली जस्ट फोकसिंग ऑन दी मेन्स, आणि तो इम्पॉर्टंट आहे, त्याची जास्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आणि तो सब्जेक्ट मला जास्त मार्क देतोय. म्हणजे तो सब्जेक्ट कोणता आहे? इथिक्स. ओके, सो त्याच्यानंतर मग आपण घेतलंय इथिक्स. सो इथिक्सचे मग काय असणार आहे? अगेन ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की आपण डेली क्वेश्चन पण लिहून घेणार आहेत. डेली क्वेश्चन चेक होणार आहेत का? नाही, डेली क्वेश्चन चेक नाही होणार, पण ते आपण लिहून घेणार आहेत. आणि त्याचं तुम्हाला मॉडेल आन्सरनुसार बघायचं आहे की इथं माझं इंट्रोडक्शन चुकलंय, काय चुकलंय, त्याचं डिटेल तुम्हाला एक याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कळेल की आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे. ओके, सो मग इथं तुमचं इथिक्सचं इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड म्हणजे इथिक्स GS4 आपण करणार आहे. त्याचा अप्रोच काय करायचं, मेन्स रिसोर्सेस काय असणार आहे, प्रिलिम्स रिसोर्सेस काय असणार आहे. आता बघा, इथिक्सचा प्रॉब्लेम काय, आपण काय करतो, सगळे फक्त इथिक्स वाचतो. इथिक्स वाचून समजायची गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असेल तर ते लिहून पाहावं लागतं की नेमकं मला पुटअप करता येतं आहे का. आयडिया खूप भारी आहे, पेन हातात घेतला तर इथिक्स पुटअपच करता येत नाही. इथिक्स इज लाईक एसे. मग मला काय करायला पाहिजे, मला ते व्यवस्थित करायला पाहिजे. ओके, सो मग मी काय करणार, इथे मग मी सरासरी प्रत्येक 4 दिवसानंतर इथिक्सचे माझे जे 3-4 टॉपिक्स होते मला टेस्ट देणं आणि स्वतःला चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला दिसेल इथिक्सचे एक 4 टॉपिक पूर्ण झाले तर यू विल फेस अ मेन्स टेस्ट. ओके, आता इथं प्रिलिमचा काही संबंध येत नाही. बरं, परत 10 दिवस झाले. सो 5 डेला सीसॅट सेशन होतं, 15 डेजला होतं, 25 डेजला होतं, 35 डेज सीसॅट सेशन. ओके, सीसॅट सेशन झाले. परत इथिक्सचे 2-3 दिवस झाले, टॉपिक झालेत, परत मेन्स टेस्ट. आता जेव्हा ज्या दिवशी मेन्स टेस्ट आहे त्या दिवशी मला रिव्हिजनला टाईम आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे मेन्स टेस्टच्या दिवशी तुम्ही वेगळं वाचणार नाही आहे. म्हणजे त्या दिवशी मला टार्गेट पण पूर्ण करायचं, टेस्ट पण द्यायचं असं नाही. त्या दिवशी मी टेस्ट देऊन रिव्हिजन करून टेस्ट देणार आहे. ओके, सो मग मी 2-2, 3-3 दिवसाला इथिक्सचा टेस्ट देतो. का देतोय? त्याचं रिझनच हे की मी ना जे टॉपिक वाचलेत ते मला लिहिता येतात काही मी चेक करेल. सो मला नेहमी तो आहे ना फीडबॅक लूप मिळेल. ओके, सो फीडबॅक लूप मिळाल्यामुळे मला कळेल की मी नेमका अभ्यास करतोय का जस्ट वाचतोय का काय होतंय. बरं, 10 दिवस पूर्ण होतील. सो इथं तुमचं 10 दिवस पूर्ण झाले तर यू हॅव टू मीट युअर मेंटर, जो ऑनलाईन किंवा ऑफलाईन डिपेंडिंग यू ऑन युअर कन्व्हिनियन्स तुम्हाला मेंटरला भेटायचं आहे. सो मेंटर पण तुमच्या मेन्सच्या इथिक्सचा टेस्ट झाला तो बघेल, त्याच्यात तुम्हाला काही सजेशन असतील तर सजेशन देईल. ओके, तुम्हाला असं वाटलं की मला मेंटर नाही, त्याच्यानंतर सुपर मेंटरच्या याला पण भेटायचं आहे. सुपर मेंटर म्हणजे जे कोर फॅकल्टी असेल प्रयासमध्ये, यू कॅन मीट देम ऑल्सो जर तुम्हाला मेंटरचे डाऊट्स तुमच्याकडनं काही राहिलेत. ओके, सो हे सरासरी हे झालं. अगेन परत इथिक्सचे 3-4 दिवस काही टॉपिक झालेत, परत माझी टेस्ट होईल. केस स्टडीजसाठी मी वेगळे डेज ठेवलेत. बिकॉज केस स्टडीजवर आपण वेगळा फोकसच करत नाही. केस स्टडीजवर फोकस कधी होतो माहिती तुम्हाला, जेव्हा तुमची प्रिलिम्स क्लिअर होते आणि जेव्हा तुम्ही आता इथिक्सचा अभ्यास करता आणि मग तेव्हा तुम्हाला कळते अच्छा केस स्टडीजमध्ये असं आहे. हे ऑलरेडी मला माहीत असायला पाहिजे. हाच तर फरक आहे ना की जो महाराष्ट्रीयन मुलं, ओके स्टुडंट्स जे टॉप 100मध्ये येत नाही त्याचं रिझन तेच आहे.
ओके, आमच्याकडनं ह्याच चुका झालेल्या आहेत. ओके, सो ह्या चुका आपण टाळणार आहे तिथे. आणि त्यानंतर परत तुमची ACT टेस्ट होणार, बिकॉज आता काय झालेत, डेज झालेत, एसीच्या ऑलरेडी टेस्ट चालू होत्या आपल्या. सो ACT टेस्ट वेगळी होणार. एसीच्या टेस्ट दिवशी तुम्ही इथिक्सचं रिवाइज करणार आणि परत पूर्ण इथिक्सची एक मेन्सची टेस्ट देणार. सो मी इथिक्सच्या सरासरी ऑलमोस्ट 4 टेस्ट देतोय इथिक्स संपता आणि इथिक्स सरासरी मी 15 दिवस करतोय. 15 पण नाही, जर ऑलमोस्ट मी 20 दिवस इथिक्स करतोय. ओके, 20 दिवस इथिक्स होतो का? आरामात होतो. जर तुम्ही कोणते एखाद्या याचे क्लासेसचे लेक्चर बघत असाल तर सरासरी इथिक्सचे 3-3 तासाचे 20 लेक्चर आहेत. ओके, आय होप यू अंडरस्टूड मला काय म्हणायचं आहे. ओके, सो मग तुम्ही जे एक लेक्चर एका दिवशी पाहून पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. सो ते पण मी म्हणजे जेव्हा आम्ही प्रयास टीम हे बनवत होतो तेव्हा आमच्या डोक्यात हे पण होतं की मुलं मार्केटमध्ये काय रीड करतायत, बरं मुलं मार्केटमध्ये कोणते व्हिडिओ बघतायत, कोणत्यासाठी कोणतं मटेरियल मुलं फॉलो करतायत. बिकॉज हे असं म्हणणं खूप म्हणजे इलॉजिकल आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रयासच्याच नोट्समधनं करायला पाहिजे. ओके, जे तुम्हाला चांगलं वाटतंय ते तुम्ही वाचायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की प्रयासच्या नोट्स खराब आहेत. प्रयासच्या नोट्स बेस्टच आहेत, बिकॉज ह्या वेळेसच्या प्रयासच्या नोट्स सगळ्या कोर फॅकल्टी बनवत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रयासच्या नोट्समध्ये डिफरन्स दिसणारच आहे. पण तुम्हाला असं वाटतं की मी ऑलरेडी काहीतरी केलं आहे, मी त्यांचं फॉलो करतोय, मी का चेंज करू? नाही चेंज करायची गरज. कारण बिकॉज नॉलेज हे सिस्टमॅटिक असतं, ते कुठनं घेतलं तरी ते नॉलेज आहे. ओके, सो मग तुम्हाला इथं इथिक्सचं होईल. ओके, आता माझे 2 सब्जेक्ट झालेत. ऑलमोस्ट आय एम ऑन 50 डेज. आता 50 डेज झालं म्हणजे 10 डेजचा गॅप झाला आहे. सो मेंटरला पण भेटायचं मला इथिक्सचं पूर्ण सब्जेक्ट झाल्यानंतर. सो सेकंड सब्जेक्ट झाला, मी मेंटरला भेटलो, परत फीडबॅक घेतला. नेक्स्ट सब्जेक्टला मला काय करायचं आहे मी त्याचं परत स्ट्रॅटेजी बनवून घेतली. सो काय झालं आहे, सरासरी माझे 50 to 55 डेजमध्ये 2 GS कंप्लीट झालेत. सो सप्टेंबर ऑक्टोबर मी मागे येऊन पाहतोय 2 GS झालेत माझे. सो कॉन्फिडन्स येतो. आता जेव्हा मी प्रिलिम्सला जातो, प्रॉब्लेम काय माहिती, प्रिलिम्सला कॉन्फिडन्स कधी येतो माहिती, जेव्हा माझा मेन्सचा अभ्यास झाला असेल. सो मी प्रिलिम्सला जेव्हा शिथिल पडतो ना, मला आठवतं की भाई मेन्सला मी खूप घासले, एवढं लिहिलंय, ह्यावेळेस प्रिलिम्स होणं इम्पॉर्टंट आहे बिकॉज माझी मेन्स रेडी आहे. ओके, सो ही आतून फिलिंग येते. मग प्रिलिम्सला तुम्ही ना हलके पडत नाहीत. सो त्याच्यामुळे मग तुम्हाला दिसेल की आता हे झालंय माझं. ओके, पण प्रॉब्लेम आहे की सर रिव्हिजनचं काय? हाच तर मोठा इश्यू आहे. 2 महिने करतोय आणि आता अभ्यास झाला, ऑलरेडी मी रिव्हिजन केलात. मग आपण एक रिव्हिजन वीक ठेवलाय आणि इथे मी पॉलिटी, गव्हर्नन्स अँड सोशल जस्टिस परत रिवाईज करतो. सो रिव्हिजनमध्ये मग आता मला काय परत 15 दिवसाची गरज आहे का? ऑब्व्हियसली नॉट. सो इथं रिव्हिजन आहे आणि रिव्हिजनमध्ये तुम्हाला मायक्रो नोट्स, माइंड मॅप्स, तुम्हाला त्याच्यानुसार सगळं कसं काढायचं ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स काढून त्याच्यामध्ये मग तुम्ही रिव्हिजन करू शकता. सो रिव्हिजनसाठी मग आपले डेज ठरलेत. ओके, सो रिव्हिजन करताना मी इथं पण अगेन 10 दिवस झालेत. ओके, 45 आता 55 डेजला परत सीसॅटचं सेशन असेल, सीसॅटची टेस्ट होईल. ओके, सो हे सगळं झालं. आता परत पूर्ण माझं रिव्हिजन झाली. आता 10 दिवस सरासरी मी रिव्हिजनला घेतलेत पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिसचं. इथं मी IRची रिव्हिजन का नाही केली? बिकॉज IRची रिव्हिजन करण्यात लॉजिक नसतं. का लॉजिक नसतं? बिकॉज एकदा मला अंडरस्टूड झालंय ते मला करंटमधनं घ्यायचं आहे. सो इथं करंटची पण आपली जी बॅच आहे ती पण तुम्हाला मिळणार आहे. ओके, पण याच्यामध्ये मग वेगवेगळ्या मॉड्यूलनुसार याची वेगवेगळ्या हे असणार आहे, ट्रांचेस असणार आहेत. म्हणजे विथ करंट अफेअर्स घ्यायचं असेल तर काय फी असणार आहे, विदाऊट करंट अफेअर्स घ्यायचं असेल तर, बिकॉज यू हॅव युअर ओन चॉईसेस. प्रयास तुम्हाला कोणतीच गोष्ट तुमच्यावर थोपवणार नाही आहे. ओके, सो करंट अफेअर्स नाही हीच फी आहे, करंट अफेअर्स तुम्हाला करावंच लागेल, नाही हेच आहे असंच करावं लागेल. नो, मेंटरशिप म्हणजे माझ्यानुसार प्लॅन व्हायला पाहिजे, बिकॉज ही पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम आहे. ओके, हा कॉमन मेंटरशिप प्रोग्राम नाही आहे आणि बाकीकडे हाच इश्यू आहे की ते कॉमन मेंटरशिप प्रोग्राम देतात. ओके, सो आय होप की हे तुम्हाला कळलं असेल. आता मग मला माहिती आहे की कोणत्या सब्जेक्टकडे मी जायला पाहिजे. आय हॅव टू गो आफ्टर GS2, GS4, GS1कडे, ऑब्व्हियसली नॉट GS3. सो मग इथे मी GS3 सुरू करतोय. ओके, आणि GS3 मग मी सेम कवर करतोय. आता मी याच्यामध्ये एकदम तुम्हाला एक्सप्लेन नाही करणार आहे, पण मग GS3 मी सुरू करतोय. GS3ला मी प्रॉपरली आम्ही डेज दिलेले आहेत की किती डेजमध्ये करायचं, बिकॉज GS3 थोडं वेळ खाऊपण आहे. सो मग मी GS3मध्ये करतोय. पहिल्यांदा मग मी इकॉनॉमी करून घेतोय. इकॉनॉमी मी केलंय. इकॉनॉमी नंतर मी ॲग्रोनॉमी करतोय. सो इकॉनॉमी आणि ॲग्रोनॉमी वेगवेगळं ठेवलंय आपण. इकॉनॉमी झालंय, परत इकॉनॉमीची टेस्ट. आता इथे बघा मेन्सच्या टेस्ट किती झाल्यात तुमच्या 2 महिन्यामध्ये 10. जस्ट इमॅजिन करा तुम्ही जर एवढ्या टेस्ट दिल्या तर किती कॉन्फिडंट फील कराल तुम्ही. बरं, त्या टेस्ट फक्त लिहित नाही आहेत, चेक होऊन येत आहेत. ओके, प्रिलिम्स पण होत आहे. सो प्रिलिम्सचा पण एक तुम्हाला बॅकएंडला हे मिळेल. आता ही प्रिलिम्सची टेस्ट असेल, याच्यामध्ये काही PYQs पण दिले जातील. का बरं प्रिलिम्सच्या टेस्टमध्ये PYQ? त्याचं रिझन असं की मी PYQचं ॲनालिसिस वेगळं का करू जानेवारी नंतर, बिकॉज मला तिथं परत वाचायचं पण आहे.
सो PYQचं ॲनालिसिस माझं आत्ताच थोडं वेळ जास्त दिला तरी चालेल. सो त्याच्यामुळे प्रिलिमच्या टेस्टमध्ये PYQs पण असणार. ओके, हे झालं. ओके, अगेन सीसॅटचं सेशन आपलं ते ठरलेलंच आहे, प्रत्येक 10 डेज नंतर सीसॅटचं सेशन असणार आहे. सो माझं इकॉनॉमी अँड ॲग्रोनॉमी झालं. सो इकॉनॉमी अँड ॲग्रोनॉमी मी पूर्ण केलं. ओके, डन. सो ऑलमोस्ट आपण आता जवळजवळ 15 दिवसच इकॉनॉमी अँड ॲग्रोनॉमी करतोय. त्यानंतर माझी परत एसे टेस्ट होणार. एसे टेस्टच्या दिवशी मी याची रिव्हिजन करणार, बिकॉज एसेला मला काही वेगळा अभ्यास नाही करावा लागेल. रिव्हिजन करणार आणि त्याच्या पुढच्या दिवशी मी काय करणार, टेस्ट देणार. सो आता काय होणार, रिव्हिजन करून मी जेव्हा टेस्ट देतो तेव्हा मला माहिती असतं की मला लिहायचं काय. ओके, सो हे झालं तुमचं. ओके, आता मग याच्यानंतर मी काय करणार, GS3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी. ओके, इथं आता मला प्रिलिमचं काही वेगळं करायची गरज आहे का, नाही. सो मी फक्त मेन्सवर फोकस करणार. जेव्हा इकॉनॉमी मी वाचतोय, जेव्हा मी GDP मेन्ससाठी वाचतोय, मी प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पण वाचून घेणार. बरं, इथं पण मी हे डिसाईड केलं की प्रिलिमच्या एका दिवसात सरासरी मी 30 पेजच्या वर नाही गेलो पाहिजे. ओके, हे पण ऑलरेडी ॲनालिसिस केलं आहे आपण, हे पूर्ण रिसर्च मेथडॉलॉजी वापरून ॲनालिसिस केलं. सो हे सगळं झालं. सो तुम्ही मग याच्यानंतर काय करणार आहे, सीसॅटचं सेशन घेणार आहे. परत 10 दिवसाचं आपलं सीसॅटचं सेशन चालूच आहे. आता इंटरनल सिक्युरिटी पूर्ण झालं आहे. ओके, आता मी ऑलमोस्ट 80 डेजला आलो आहे. मेनच्या माझ्या 12 टेस्ट झाल्यात. 80 डेज आहे म्हणजे 10 दिवस पूर्ण झालेत. मॅरेथॉन तुमचं काय होणार, मेंटरशिप सेशन. सो मेंटरशिप सेशन पण आता तुमचं होणार. आता इकॉनॉमी ॲग्रोनॉमी संपलं, मेंटरशिप सेशन झाले म्हणजे तुम्ही परत त्याच्या काही डाऊट्स असतील तुम्ही तुमच्या मेंटरसोबत बोलू शकाल. मेंटर्स नंतर तुम्हाला सुपर मेंटरला भेटायचं, सुपर मेंटर पण तुम्हाला भेटेल. डन. सो हे झालं. मग यानंतर मी इन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंट हे मी करणार. ते सरासरी त्याला मी जास्त वेळ नाही घालवणार, बिकॉज इन्व्हायरमेंटचे टॉपिक्स ते पण थोडे करंट बेस्ड असतात. ओके, सो तिथं मी जास्त वेळ नाही घालवणार. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण मी खूप वेळ नाही घालवणार, बिकॉज एक मी कॉमन फ्रेमवर्क बनवून ठेवणार. याच्या पण कॉमन फ्रेमवर्कच्या पण नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, हे झालं सीसॅट सेशन. तर आपलं प्रत्येक 10 डेजने चालू आहे. आता इथं तुमची परत इन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटवर मेनची टेस्ट होणार. सो मला स्पेसिफिक सेक्शनल टेस्ट झाल्यामुळे मला ॲटलिस्ट हे तरी कळतं आहे की मला नेमकं माझा अभ्यास किती झाला आहे आणि मला प्रश्न लिहिता येतात की नाही. ओके, सो हे झालं. त्यानंतर मग आता इथं बघा कशाची रिव्हिजन झाली पाहिजे माझी, की जे टॉपिक माझ्या प्रिलिम्सला रिपीट नाही होणार आहे. इकॉनॉमी जर समजा मी रिव्हिजन केली जरी नाही तरी कदाचित मी प्रिलिम्सला वाचल्यामुळे मी त्याच्यासोबत कंटिन्युअस राहील. व्हॉट अबाउट इंटरनल सिक्युरिटी विच इज व्हेरी स्टॅटिक. 4 प्रश्न येतात, लो हँगिंग फ्रूट आहे, मी करतच नाही. डिझास्टर मॅनेजमेंट फ्रेमवर्क बनवून ठेवलं, मला त्याच्यावरचे 2 प्रश्न लिहिता येतात पण मी करतच नाही आहे. सो इथं परत मी रिव्हिजन करणार. सो तुम्हाला एक दिसेल की मध्ये मध्ये रिव्हिजन वीक्स आपण दिलेले आहेत आणि रिव्हिजन वीकमध्ये रिव्हिजन व्हायलाच पाहिजे. ओके, सो रिव्हिजन वीक तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामध्ये परत तुम्ही सगळं रिव्हिजन करणार. रिव्हिजन वीक झाल्यानंतर परत तुम्ही टेस्ट देणार. असं नाही की म्हणजे सर तुम्ही आधी वाचलं, आता सेक्शनल टेस्ट आधी झाली, आता नंतर सेक्शनल टेस्ट नसणार आहे, परत सेक्शनल टेस्ट असणार आहे. सो तुम्ही ती परत सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करणार. ओके, डन. सरासरी मी आता 90 डेजपर्यंत आलो आहे, म्हणजे 3 महिने झालेत. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर माझे 3 GS झालेत. ओके, आणि ते पण विथ टेस्ट, विथ प्रिलिम्स, सगळ्या गोष्टी झाल्यात. सो जसं मी नोव्हेंबर डिसेंबरला येतो आहे, आता मला प्रिलिमची भीती वाटायला लागते आणि दिस इज व्हेरी व्हेरी कॉमन. सो मला असं वाटतं की मी थोडं बाकीच्यांपेक्षा आहे ना आधी सुरुवात करू, बिकॉज मागच्या पहिल्या अटेम्पमध्ये मला ट्रॉमा आला आहे. मला कळलं आहे की अरे माझं रिव्हिजनच नव्हती झाली, माझं वाचूनच नव्हतं झालं. सो मग मी काय करणार आहे, आता मग मी करणार आहे की मी आता GS1कडे शिफ्ट होणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये, बिकॉज जानेवारीपासून मला GS1 म्हणजे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने हेच सगळे सब्जेक्ट करायचे, जॉग्राफी, हिस्ट्री, तुमच्या बाकीचे सब्जेक्ट. मग मी काय करणार आहे, मी ते आधी वाचायला पाहिजे. ओके, म्हणून म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तिकडे शिफ्ट व्हायला पाहिजे, म्हणून मी आधी आता GS1कडे आलो आहे. मी आधी इंडियन सोसायटी संपवून गेलो, बिकॉज इंडियन सोसायटी थोडी डायनॅमिक झाली आहे, पण ते वाचायला पाहिजे. ते वेगळं आहे की जे आपलं प्रिलिम्समध्ये वाचून होत नाही. सो मी आधी इंडियन सोसायटी घेणार. इंडियन सोसायटीमध्ये पण नोट्स काय करायचं, सगळं काय करायचं, सगळं डिसाईड होणार, डेच्या टार्गेटनुसार होणार. ओके, इथं परत 10 दिवस झालेत, तुमचं सीसॅटचं सेशन होणार प्रत्येक 10 डेजला. त्याच्यानंतर तुमचे टार्गेट्स डिसाईड होणार. ओके, आता इथं इंडियन सोसायटी म्हणून तुम्हाला प्रिलिम्सचे टार्गेट करायची गरज नाही, सो त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस देणार. डन. आता तुमचं हे झालं, इंडियन सोसायटीवर परत टेस्ट होणार. ओके, सरासरी इंडियन सोसायटीला तुम्हाला 10 डेज मिळतात. 10 डेज इंडियन सोसायटी डोक्यावरनं पाणी आहे, म्हणजे एवढे दिवस तर इंडियन सोसायटीमध्ये असं तुम्ही वाचणार तरी काय, सिलेबसचे टॉपिकच 4 आहेत. ओके, सरासरी ज्या मार्केटमध्ये नोट्स आहेत, प्राईसच्या नोट्स आहेत, मोर दॅन 80 पेजेस नोट्स नाही आहेत ते. ओके, 10 दिवसात 80 म्हणजे एका दिवसात 8 पेज, ते इलॉजिकल बनतं. सो म्हणजे खूप दिवस तुम्हाला इंडियन सोसायटीला मिळतात आणि ते व्यवस्थित करायचं असतं. सो मेन टेस्ट झाली. आता मी येणार इंडियन जॉग्राफीकडे. का, बिकॉज मला प्रिलिम्सला आता हळूहळू शिफ्ट व्हायचं आहे, बिकॉज मला प्रिलिम्सचं
आता काय लागणार आहे, आपण मराठी भाषेत म्हणतो डोहाळे लागणार आहेत. ओके, की आता प्रिलिम्सचं काय करायचं आहे. सो मी जेव्हा डिसेंबरमध्ये येतो तेव्हा मी प्रिलिम्स आणि मेन्सला जे मॅच होईल असे मी मेन्सचे टॉपिक वाचतो. ओके, सो जॉग्राफी केलं आहे मी. ओके, त्याच्यानंतर परत तुमची टेस्ट होणार, सीसॅटचं सेशन होणार, हे आपलं सगळं असं होणार आणि सरासरी माझं डिसेंबर आला आहे. ओके, सो मी काय करणार, जॉग्राफी एंड करणार. आता जॉग्राफीला मी खूप जास्त दिवस देणार का नाही देणार जास्त दिवस, बिकॉज मला प्रिलिम्सला ते परत वाचायचं आहे. सो इथं मी जॉग्राफीला 20-25 दिवस ठेवणार आहे का नाही, मी सरासरी एक आठवड्यामध्ये जॉग्राफीचे जे मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू टॉपिक आहे तेच वाचणार. आणि मला असं होणार पण नाही की मी प्रिलिम्सचं करत नाही, बिकॉज आपल्या प्रिलिम्स फोकसमध्ये प्रिलिम्सचे पण तेच टॉपिक करायचे आहेत. डन, सो ते झालं. मग इथं मॉडर्न हिस्ट्री घेणार मी, प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने, मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने करणार. त्याच्यावर परत टेस्ट होणार, मेंटरशिप सेशन होणार. आता सरासरी 110 दिवस झाले, सो परत 10 दिवसांनी तुमचं मेंटरशिप सेशन होणार. 1-to-1 मेंटरशिप अगेन 10 दिवसांनी तुम्ही भेटताय, म्हणजे तुम्ही डिसेंबरपर्यंत प्रत्येक 10 दिवस, सरासरी तुम्हाला 100-110 दिवस मिळतात डिसेंबरपर्यंत. म्हणजे तुम्ही 100-110 म्हणजे तुम्ही 11व्या मेंटरला भेटलात. अकाउंटेबिलिटी आपण स्टार्टिंगला तेच बोललो होतो. सो हे सगळं झालं. ओके, डन. आता मग यानंतर हे सगळं झालं, आता मला शिफ्ट व्हायचं आहे. सीसॅट सेशन झालं, प्रिलिमच्या टेस्ट झाली. आता शेवट येता येता मी मेन्सच्या टेस्ट किती दिल्यात, जवळजवळ 17 ते 18 माझ्या मेन्सच्या टेस्ट झाल्या विथ चेकिंग. सो ऑब्वियसली आय विल गेट कॉन्फिडन्स. सो हा कॉन्फिडन्स मी कॅरी करेल जानेवारीमध्ये आणि मग इथून आपलं जानेवारीपासून प्रिलिम सुरू होणार आहे. ओके, आता इथं मी मेन्सचा अभ्यास करणार आहे, ऑब्वियसली नॉट. ओके, आणखीन एक गोष्ट, जेव्हा तुम्ही मेन्सचा अभ्यास करताय तो असं डिवाइड केलेलं आहे की तुम्हाला ऑप्शनला पण टाईम मिळेल. सो एका दिवसात सरासरी तुम्ही 5 तास याला दिले, आपण 8-9 तास पकडले तर 5 तास GSला दिले तर 4 तास तुम्ही ऑप्शनला देऊ शकता. हे पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो हे तुम्ही मेंटरसोबत बोलून, बिकॉज आता इथं ऑप्शनलचा प्लॅन प्रत्येकाचा वेगवेगळा असेल. काहींचा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स असेल, काहींचा जॉग्राफी असेल, काहींचा अँथ्रोपॉलॉजी असेल, काहींचा सोशोलॉजी असेल. त्याच्यानुसार मग तुम्हाला ऑप्शनलचं वेगळं मेंटरशिपचं प्लॅनिंग तुम्हाला त्या टीचरकडनं करून मिळेल. ओके, पण त्यासाठी ऑप्शनलचं मेंटरशिप प्लॅनिंग याच्यामध्ये नसेल. म्हणजे धिस प्लॅन इज फॉर ओनली GS. त्यासाठी यू हॅव टू हॅव द डिफरंट मॉड्यूल. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण इथे जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर त्याच्यामध्ये ऑप्शनलचा अभ्यास तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर यू विल हॅव युअर ओन सेल्फ स्टडी. ओके, तिथं ऑप्शनलला मग हा प्रयास मेंटरशिप जो प्रोग्राम आहे इथं ऑप्शनलसाठी तुम्हाला हे नाही करायला, म्हणजे तो टाईम कन्सिडर केला. बट तुम्हाला ऑप्शनलची पण मेंटरशिप हवी तर ऑप्शनलचं पण असं मेंटरशिपचे वेगवेगळे प्रोग्राम असतील जिथं ती फॅकल्टी तो प्रोग्राम बनवेल. पण तो हा प्रोग्राममध्ये इन्क्लूड असेल का, तर नाही. ह्या प्रोग्राममध्ये वी आर फोकसिंग ऑन GS. अभ्यास करायला टाईम आहे का ऑप्शनलचा, यस, यू कॅन हॅव अ डिफरंट टाईम, बिकॉज आपण मॉड्यूलच तसं बनवलं. आता प्रिलिम्स सुरुवात करणार मग जानेवारीमध्ये, आणि मग जानेवारीमध्ये मी अगेन, आता बघा जॉग्राफी बेसिक आहे, कोर आहे. सो पहिले जॉग्राफी व्हायला पाहिजे. आता मी जॉग्राफी करतोय, सो जॉग्राफी एका आठवड्यात तर संपायला नाही पाहिजे. सो जॉग्राफी सरासरी मी काय करतोय, 2 वीकमध्ये जॉग्राफी करतोय. त्या दिवशी मी ते टॉपिक वाचतोय. आता जॉग्राफी मी ऑलरेडी मेन्सचं करत असताना प्रिलिमचं पण केलं होतं. सो मला एका दिवसात कळते की मला वाचण्याचं स्पीड किती आहे, माझं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे, सगळ्या गोष्टी मला कळतात. ओके, सो जॉग्राफी केलं आहे मी. मग रिव्हिजन डे असणार, सेक्शनल टेस्ट होणार. मग इथं तुम्ही वीकली मेंटरशिप मंडे असणार. ओके, ह्या प्लॅनमध्ये तुम्ही मेंटरला पर्सनली भेटू शकता प्रत्येक आठवड्याने, बिकॉज आता प्रिलिम्समध्ये थोडं तुम्हाला टेन्शन जास्त असतं, एन्झायटी असते. सो मी आठवड्याला मेंटरला भेटणार. मला जर ऑनलाईन भेटायचं असेल झूम कॉलवर भेटणार, ऑफलाईन भेटायचं असेल तर ऑफलाईन भेटणार. सो मी मेंटरला भेटणार. ओके, मेंटरला भेटलो, माझी टेस्ट झाली. आता ह्या ज्या टेस्ट आहेत, ओके, ह्या टेस्ट प्रॉपर तुमच्या आता ऑफलाईन होणार. प्रिलिमच्या कुठे, स्कूलमध्ये होणार. आत्तापर्यंत आपण मेन्ससाठी व्हर्च्युअल लायब्ररी वापरत होतो, आता नाही. आता मी इथं टेस्ट घेणार. सो यू विल हॅव ऑप्शन की तुम्ही ऑफलाईन टेस्ट पण देऊ शकता प्रिलिमच्या, किंवा ऑनलाईन जर तुम्ही पुण्यात नसाल तर. ओके, सो हे दोन्ही पण तुम्हाला ऑप्शन्स असतील प्रिलिमच्या टेस्ट द्यायला. ओके, हा तर प्रिलिमच्या टेस्ट दिल्यात. इथं मला करंटचं कोणतं मंथ करायचं हे पण डिसाईड असणार. सो इथं मी केलं आहे 2 आठवडे जवळजवळ मी जॉग्राफी करतो. त्यानंतर मग जॉग्राफीनंतर कोणता लॉजिकली सब्जेक्ट करायला पाहिजे, मी इन्व्हायरमेंट. सो त्याच्यानंतर मी इन्व्हायरमेंट करणार. आता इन्व्हायरमेंटला इथं 2 आठवडे दिलेत. सो माझं असं झालं की माझा एखादा जॉग्राफीचा टॉपिक सुटला आहे तर मी पॅनिक होणार आहे का नाही. इन्व्हायरमेंट 2 आठवड्यात तुम्ही असं काय करणार आहेत. इन्व्हायरमेंट एवढं करण्यासारखं पण नाही आहे, डायनॅमिझम जास्त आहे, करंट स्पेसिफिक टॉपिक जास्त असतात. सो मी काय करणार, इथं इन्व्हायरमेंट जेव्हा मी करतोय तेव्हा माझा एखादा टॉपिक राहिला तर मी तो पण करून घेणार. अगेन वीकली तुम्ही मेंटरशिप मंडे मेंटरला भेटणार, फुल लेंथ टेस्ट देणार, ती ऑफलाईन देऊ शकणार, ही प्रिलिमची टेस्ट असणार, एव्हरीथिंग. ओके,
तुमचं जे स्कॅनिंग होतं ते OMR प्रॉपर सॉफ्टवेअरमधनं स्कॅन होणार, तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस मिळणार की माझं चुकलं काय, जो ह्या टेस्टमध्ये जो टॉपर आला आहे त्यांनी कोणते क्वेश्चन बरोबर केले, मी काय बरोबर केले, नॉलेज एरर आला आहे की टेम्परामेंट एरर आला आहे की आणखीन दुसरं काय माझ्यासोबत झालं आहे, हे सगळं तुम्ही मेंटरसोबत बोलू पण शकणार. ओके, असं इन्व्हायरमेंट झालं आहे. ओके, जॉग्राफी इन्व्हायरमेंट झालं आहे, रिव्हिजन करताय तुम्ही, सगळी गोष्ट झाली. ओके, आता रिव्हिजन वीक घ्या. म्हणजे काय, आता मी 4 आठवडे झालेत मी जॉग्राफी करत होतो, इन्व्हायरमेंट करत होतो, गॅप पडेल ना माझा आता, मग मी परत ते वाचायला पाहिजे. सो मग परत मी कसं वाचणार आहे, मी रिव्हिजन करायला पाहिजे. सो आता एक रिव्हिजन वीक आहे. म्हणजे जॉग्राफी इन्व्हायरमेंट झाले, आता मी एक पूर्ण रिव्हिजन वीकमध्ये हे पूर्ण जॉग्राफी परत वाचून घेतोय. म्हणजे मला कळतं आहे की जे मी 4 आठवडे केले ते एका आठवड्यात मी कसं करणार, नेमकं कोणत्या टॉपिकवर मला फोकस करायचा आहे आणि एका आठवड्यात मी त्याला संपवणार कसं आहे. बिकॉज अल्टिमेटली जेव्हा मी प्रिलिमच्या जवळ जातो तर मला एक गोष्ट कळाली पाहिजे, ती गोष्ट म्हणजे मला कमी वेळात तेच टॉपिक कसं वाचता आले पाहिजे. ओके, बिकॉज प्रिलिम्स इज ऑल अबाउट कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, पण मला रिव्हिजन तर करावं लागणार, जे फॅक्ट्स आहेत मग ते कसे करणार. सो त्यासाठी रिव्हिजन वीक. ओके, सो मला ती भीती पण नसणार आहे. सो रिव्हिजन वीक, परत रिव्हिजन वीकवर तुमचे जॉग्राफी आणि इन्व्हायरमेंट यांची मिळून रिव्हिजन टेस्ट होणार, प्रिलिमची ऑफलाईन ऑनलाईन होणार. आता इथं सीसॅटची फुल लेंथ टेस्ट पण होणार. सीसॅट आपण ऑलरेडी टॉपिक्स करत होतो त्याच्यापासून. सो जेव्हा मी ही टेस्ट देईल तर मला वेगळा अभ्यास करायची गरज आहे का, ऑब्व्हियसली नॉट, बिकॉज मी सीसॅटचे सेशन केलेत. ओके, जवळजवळ माझे 10-12 सेशन झाले, 10-12 जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते मी पूर्ण केले. त्याच्यावर मी सरासरी ॲव्हरेज 50 एका टेस्टमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केले. तर माझ्या 10 टेस्ट झाल्या सीसॅटच्या, म्हणजे मी 1050 × 10 म्हणजे 500 क्वेश्चन्स मी ऑलरेडी सॉल्व्ह केले. सो मला त्याची भीतीच नाही आहे जेव्हा सीसॅटची फुल लेंथ टेस्ट होते. ओके, हे सरासरी फेबपर्यंत झालं. आता नंतर आलं इंडियन पॉलिटी. सो इंडियन पॉलिटी आपण 2 आठवडे करणार. ओके, 2 आठवडे इंडियन पॉलिटी केलं, अगेन त्याची फुल लेंथ टेस्ट होणार, सगळ्या गोष्टी होणार, हे सगळं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे माझा की मी सरासरी 2 आठवडे जॉग्राफी केलं, 2 आठवडे इन्व्हायरमेंट केलं आहे. ओके, त्यानंतर मी रिव्हिजन वीक केला आहे. आता इंडियन पॉलिटी 2 आठवडे झाले. भीती वाटते, कुणी जर एखाद्या मित्राने चुकून जॉग्राफीचा प्रश्न विचारला नाही आला तर, अरे माझं मी विसरलो तर नाही ना, बरं मग मी थोडं त्याला धावती रिव्हिजन करू का, हे सगळे प्रश्न पडतात. मग हे आपण प्लॅनिंगमध्येच असेल तर. सो त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की जेव्हा तुम्ही मेंटरशिप मंडेला येतात, ओके, हे झाल्यानंतर एक ग्रीन डे नावाची कन्सेप्ट आहे. ग्रीन म्हणजे काय, तुम्ही ग्रिंडिंग करता म्हणजे काय करता, त्याला असं घासता आणि घासून काय होतं, गोष्ट एखादी मऊ होते. ओके, आता ही एक सायकोलॉजिकल कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर तेव्हा तुम्हाला ना प्रेशरमध्ये टाकायला असलं पाहिजे. ओके, सो माझ्याकडे सायकोलॉजी इन स्टुडंटचा डिप्लोमा आहे म्हणून मी तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकतो की हे प्लॅनिंगमध्ये काय केलं. ओके, सो मग इथं ग्रीन डे मी कशाला देणार, इन्व्हायरमेंटला. बिकॉज मला चेक करायचं आहे की जेव्हा मी प्रिलिम्सला 24 मेला प्रिलिम्स देईल मी 2026ला, तर मला हे माहीत पाहिजे की जर त्याच्या 1 आठवडा आधी माझ्याकडनं इन्व्हायरमेंट एका दिवसात होतं की नाही, व्हायला पाहिजे. पण मी त्या दिवशी एक्सपेरिमेंट करणार आहे का, बरं मी 24 मेच्या आधी समजा 10 मेला हा एक्सपेरिमेंट करून पाहिला आणि एका दिवसात इन्व्हायरमेंट नाही झालं तर, बिकॉज माझी अपेक्षा आहे की एका दिवसात इन्व्हायरमेंट संपलं पाहिजे, पण नाही झालं तर काय, नाही झालं तर टेन्शन. म्हणजे जेवढे 3-4 महिने घासले सगळी गेली. सो मला ऑलरेडी माहीत पाहिजे की एका दिवसात जेव्हा मी एखादा सब्जेक्ट वाचतो तर नेमकं मी करतो काय, कोणते टॉपिक बघतो, माझं ब्रेन कसं वर्क करतं, मी गडबड करतो वा काय करतो. सो इथं दिला आहे आपण ग्रीन डे. ओके, सो त्या दिवशी मी पूर्ण इन्व्हायरमेंट एका दिवसात ट्राय करणार. मला माहिती आहे, मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, एका दिवसात माझ्याकडनं सगळं नाही होणार. सो मला ॲटोमॅटिक माझं ब्रेन विचार करणार की कोणत्या फोकसला प्रिलिम्सवर जास्त प्रश्न आलेत. सो मी ॲटोमॅटिक PYQचा व्ह्यू माझा अभ्यास करताना ठेवणार. सो त्याच्यावर मी जास्त फोकस करणार, ते मी वाचणार, बिकॉज एका दिवसात मला करायचं आहे. ओके, मेंटर तुम्हाला हे विचारणार की भाई तू ग्रीन डे केला आहे का, ग्रीन डे झालंच पाहिजे. आता ग्रीन डे ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुमचं झूमवर तुम्हाला बसायचं आहे, व्हर्च्युअल लायब्ररी असणार आहे, बसा लायब्ररीमध्ये तुमच्या बसलात ते असं, पण तुमच्यासमोर एक कोणीतरी बसलेला असणार आहे आणि तो पाहणार आहे की तुम्ही करताय की नाही. ओके, सो ग्रीन डे झाला. त्याच्यानंतर आणखीन एक डे असणार, बिकॉज हे रिव्हिजन वीक आहे पॉलिटीचं, पण ते पॉलिटीचं रिव्हिजन करताना मला जॉग्राफीला गॅप नाही बसला पाहिजे म्हणून मॅरेथॉन स्टडी डे असणार. व्हर्च्युअल लायब्ररी सकाळपासून संध्याकाळपासून बसायचं, जसं आंबेडकर करायचे की सकाळी एकदा बसले तर सकाळी बसल्यानंतर 7ला ते रात्री डायरेक्ट 11ला सुटायची लायब्ररीमध्ये, लंडनमध्ये असताना. सो आपण आज पण जेव्हा 14 एप्रिल असतं तेव्हा आपण त्या दिवशी मग तो डे साजरा करतो आणि मग त्यांना ट्रिब्यूट देऊन आपण एक पूर्ण दिवस अभ्यासाला बसतो, मॅरेथॉन स्टडी डे करतो आपण. ओके, सो सिमिलरली इथं पण आपण तीच कन्सेप्ट वापरणार आहे की मॅरेथॉन स्टडी डे असणार, पॉवर स्टडी डे असणार,
ओके. आणि त्या दिवसात मी एका दिवसात जॉग्राफी पूर्ण वाचायचा प्रयत्न करणार. सगळं होणार आहे का? ऑब्व्हियसली नॉट. पण त्यातनं मला कळेल की मी जेव्हा स्ट्रेच करतोय गोष्टी एका दिवसात आणतोय की खरं मला वाचता येतं आहे का, मग माझी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग हा आहे का, माझ्या ज्या नोट्समधनं मला पाहायचं आहे, मी जे बुक वापरतो त्यातलं कीवर्ड्स मी व्यवस्थित हायलाईट केलेले का, जेव्हा मी रिव्हिजन करतो तेव्हा होत आहे का. सो थोडक्यात काय झालं आहे, एक रिव्हिजन वीक आहे ऑलरेडी. त्या रिव्हिजन वीकमध्ये मी त्याला 6-7 दिवसात आणलं आहे. आता मी त्याला 1 दिवसात आणायचा प्रयत्न करतोय. सो मी ब्रेनला हॅपहॅझर्ड मुवमेंट देत नाही आहे अभ्यास करताना. आणि काय होतं आहे की माझं मागचे सब्जेक्ट झाल्यामुळे मला कॉन्फिडन्स येतो आहे. जेव्हा मी 24 एप्रिलला येतो आहे, 24 फेबला येतो आहे मी, 24 फेबला मी येतो आहे, तेव्हा मला ऑलरेडी माहिती की जॉग्राफी माझा 3दा वाचून झाला आहे, इन्व्हायरमेंट 2दा वाचून झाला आहे. आता मी पॉलिटीचं पण इथं रिव्हिजन करतो आहे, पॉलिटी सेकंड वाचून झालं आहे. सो माझं काय होतं आहे की एवढ्या वेळेस माझं वाचून होतं आहे. जेव्हा लिटरली तुम्ही मेमध्ये असाल ना, यू विल फील लाईक की भाई जॉग्राफी 4 वेळा झालं आहे, आता करायचं आहे काय. आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये हा मुवमेंट नाही आला आहे काय, आला आहे. आदित्य सरांच्या लाईफमध्ये हा मुवमेंट नाही आला आहे का. असं झालं आहे आमचं 3ऱ्या-4थ्या अटेम्प्टला की वाचायचे काय हेच माहीत नाही. बिकॉज एवढ्या वेळा रिव्हिजन झाली, एवढं वाचून झालं आहे की मग तिथं तो कॉन्फिडन्स येतो आणि मग तुम्ही कोणत्या पण टेस्ट देऊ शकता. सो यू डोंट हॅव टू फोकस ऑन की फक्त फ्रायन्सचीच टेस्ट, तुम्ही बाकीच्या टेस्ट. बिकॉज तुम्ही टेस्ट केव्हा देणार, आता तुम्हाला माहिती आहे की कॉन्फिडंट आहे की मी अभ्यास झाला आहे, तेव्हाच तुम्ही टेस्ट देता. नाही तर तुम्ही टेस्ट अवॉइड करता, फक्त घरी टेस्टचे पेपर आणून ठेवता, मग सोडवत नाही. ओके. सो इथं होणार, इथं रिव्हिजन वीकमध्ये तुमचं पॉलिटीचं रिव्हिजन होणार, पण त्यासोबत माझं जॉग्राफीचं पॉवर डे असणार आहे, परत ग्रीन डे इन्व्हायरमेंटचं असणार आहे. सो तो मी करणार. ओके. मेंटरशिप मंडे तर आपलं चालूच आहे. ओके. सो आता माझं पॉलिटी झालं आहे, त्यानंतर मी इकॉनॉमी करणार, इकॉनॉमीचं परत हे असणार. आता इकॉनॉमी मी 2 वीक केलं, इकॉनॉमीचं रिव्हिजन वीक असणार, रिव्हिजन मी करणार. पण त्यावेळेस माझा परत एक मॅरेथॉन स्टडी डे असणार. आता त्या दिवशी मॅरेथॉन स्टडी डेच्या दिवशी आणि ग्रीन डेच्या दिवशी मी काय वाचणार, आता जॉग्राफी वाचलं आहे, आता मी वाचणार पॉलिटी. बिकॉज रिव्हिजन वीक झाला आहे, पॉलिटीला गॅप पडला आहे, बिकॉज मी इकॉनॉमी करत होतो. सो मी आता परत काय करणार आहे, पॉलिटीचं मॅरेथॉन डे करणार. म्हणजे मी ट्राय करणार की एका दिवसात माझ्याकडनं लक्ष्मीकांत होतं आहे का. ओके. ऑब्व्हियसली सगळं होणार आहे का, नाही होणार आहे. बट मला कळेल, बिकॉज मला मेमध्ये मला हीच अपेक्षा आहे ना की 2 दिवसात माझं लक्ष्मीकांत संपलं पाहिजे, 1 दिवसात एवढे सब्जेक्ट टॉपिक झाले पाहिजे. पण मला कळणार कसं, मी काय मेमध्ये एक्सपेरिमेंट थोडं करणार आहे, बिकॉज ते माझ्या कॉन्फिडन्ससाठी घातक आहे. सो मग मी इथं ती गोष्ट करणार. सो मॅरेथॉन स्टडी डे किंवा पॉवर स्टडी डे असणार. आता हा पॉलिटीचा असणार. सो असं करत जाऊ आपण. आणि मग असं करत मग तुमचं रिव्हिजन वीक इकॉनॉमीचं आहे, सो इकॉनॉमी तर चालूच आहे. मग त्यानंतर तुमचं एशियन मिडेवल हिस्ट्री शेवट मार्चमध्ये ठेवलं आहे, बिकॉज एशियन मिडेवल हिस्ट्री मी आधी केलं तर गॅप पडतो खूप जास्त आणि मग आठवत नाही. सो एशियन मिडेवल हिस्ट्री सरासरी आपण 3 वीक करणार आहे. सो एशियन मिडेवल मॉडर्न हिस्ट्री आपण केलं. अगेन मेंटरशिप मंडे, ग्रीन डे आता इकॉनॉमीचा असेल का, बिकॉज जॉग्राफी माझं ऑलमोस्ट आता 3दा-4दा वाचून झालं आहे, पॉलिटी माझं 2दा वाचून झालं आहे, इन्व्हायरमेंट माझं 2दा वाचून झालं आहे विथ रिव्हिजन वीक सोडून. मग आता काय इकॉनॉमीचं परत 2दा वाचून झालं पाहिजे, 2दा वाचून झालं आहे. रिव्हिजन वीकमध्ये एकदा इकॉनॉमी वाचून झालं आहे, जेव्हा करतोय तेव्हा एकदा झालं आहे. परत मॅरेथॉन डे असणार, त्या दिवशी मी परत इकॉनॉमी वाचणार. सो इकॉनॉमी 3दा झालं आहे. सो एप्रिलमध्ये मी जेव्हा येतोय सो तेव्हा माझे 2-2, 3-3 रिव्हिजन झालेले असतात. सो आता एप्रिल संपलं, आय एम लाईक की भाई इकॉनॉमी 3दा, जॉग्राफी 4 वेळा, पॉलिटी 3दा, इन्व्हायरमेंट 3दा. सो आता मी FLT देऊ शकतो का, यस. मला कोणती टेस्ट द्या तुम्ही, आय एम कॅपेबल. हिस्ट्री आय एम कॅपेबल का, बिकॉज ऑलरेडी माझ्या एवढ्या रिव्हिजन झाल्यात, एवढ्या वेळा मी वाचले, एवढ्या वेळा मी मेंटरला भेटलो आहे, माझे प्रॉब्लेम शेअर केले आहेत. एका दिवसात कसं वाचलं जातं हे जेव्हा आपण व्हर्च्युअल लायब्ररीमध्ये एका दिवसात मॅरेथॉन स्टडी डे करू, पॉवर स्टडी डे करू, तेव्हा गोष्टी डिस्कस झाल्यात, फॅकल्टी इन्व्हॉल्व झाली, फॅकल्टीमध्ये तुम्हाला सांगितलं. आय डोंट थिंक सो की तुमची प्रिलिम्स राहील. आता यानंतर जर प्रिलिम्स राहील ना, ते एकाच कारणासाठी राहील की तुम्ही कन्सिस्टंट नाही आहेत. पण तो तर आपण याच्यामध्ये केलं आहे, पण बिकॉज तुम्ही मेंटरला भेटताय. बरं, तुम्ही मेंटरला भेटले नाही, कन्सिस्टन्सी नसेल, तर मेंटर तुम्हाला कॉल करतो आहे. म्हणजे इथं तुम्हाला स्वतःहून कॉल येणार आहे. यापेक्षा जास्त काय पाहिजे, आणि यापेक्षा तुम्ही जास्त करूही शकत नाही. मग याच्यानंतर जो रोल येतो तो रोल येतो कॉन्फिडन्सचा. तो कॉन्फिडन्स पण तुम्ही मिळवला. याच्यानंतर जो रोल येतो तो फेथचा. फेथ पण आता बिल्डअप व्हायला सुरुवात होते, बिकॉज का, मी खरा अभ्यास केला आहे. आणि याच्यानंतर जरी तुम्ही चुकून हुकून जर तुमचं नाही झालं आहे तर रिग्रेट राहत नाही, बिकॉज मी माझे 100% दिले होते मागच्या 1 वर्षामध्ये. फुल घासलं होतं, रिव्हिजन केल्या होत्या. तिथं 2 तासात मला कदाचित नसेल जमलं, पण तो रिग्रेट नाही राहणार. अदरवाईज रिग्रेट का राहतो, आपण UPSC फील्डला 3-3, 4-4 वर्ष प्रिलिम्स न जाऊन पण आपण का टिकतो, बिकॉज आपल्याला असं वाटतं की मी आणखीन 100% माझे दिलेच नाही आहेत.
सो तो रिग्रेट पण नाही राहत आणि मग लवकर आपली प्रिलिम झाली तर मेनचा एक्सपिरियन्स घेतल्यामुळे आपल्याला बाकीच्या गोष्टी पण कळतात की ॲम आय कॅपेबल ऑफ धिस फील्ड. आणि मी नेहमी सांगतो, जर तुम्ही UPSC फील्डमध्ये आलात ना तर एकदा मेन्स देऊन बघा. यू विल अंडरस्टँड की हाऊ दिस UPSC वर्क्स. UPSC किती चांगली आहे. ओके, आय होप सो की तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग कळालं असेल. आता हा प्लॅनिंग 9 मंथचा आहे. असेच प्लॅनिंग तुमचे बाकीचे मंथचे पण असणार. त्याच्यामध्ये पण आपण रिसर्च मेथडॉलॉजी वापरून ते प्लॅनिंगमध्ये रिव्हिजन कोणती जास्त करायची, कोणतं काय करायचं हे पण डिसाईड असणार. सो आय होप सो की तुम्हाला हा प्रॉपर प्लॅन कळाला असेल. तुमच्या काही शंका असेल तर खाली मी प्रयासचा नंबर देईल. ओके, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रयासमध्ये व्हिजिट द्या, भेटा. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही याच्यानंतर पण तुमच्या आय होप सो की शंका राहणार नाही, पण तरी शंका असेल तर तुम्ही येऊन भेटू शकता आणि मग आपण असं करत आपला हा मेंटरशिप प्रोग्राम चालू करू. सो थँक्यू सो मच. पेशंटली इथपर्यंत आला असाल, ऐकलं असेल तर यू आर नाव I hope ki thinking to joining this program, and I am hoping to see you in this mentorship program. Okay, thank you so much. आपण इथे स्टॉप करूया.